मॅडम माझा मोबाईल चोरीला गेला. हा मग तक्रार घ्या ना नोंदवून. चला पुढच्या कॅबिन मध्ये चला. पुढचं एक मिनिट. त्या नाही तक्रार नोंदवून घेणार. घेतात ना. मग मी त्यांच्याकडे नोंदवतो ना. अच्छा त्यांच्याकडे जायचंय. भीती नाही वाटत का हो तुम्हाला? भोगा आता. मॅडम माझा मोबाईल चोरीला गेला. अरे बापरे. हो ना, फार महत्वाचा होता. का बरं? अहो त्याच्यामध्ये माझे लहानपणीचे केस असलेले फोटो होते. जाड असतानाचा पण एक फोटो होता आणि माझ्या काही 4+ क्लिप पण होत्या. कसल्या? नाटकातल्या अभिनयाच्या. हा. तेव्हा बरा करायचो ना. अच्छा त्या. बर सांगा कसा गेला मोबाईल तुमचा? काय झालं, मी आज सकाळी बसनी जात होतो हा. तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता. हा. तो तिथे सनीच्या क्लिप बघत होता. मग मी पण थोडासा रमलो त्याच्यामध्ये. मग म्हणलं काय ट्रान्सफर करू का, म्हणलं कर. म्हणून मी माझा मोबाईल दिला, त्यांनी ट्रान्सफर केली आणि मला देताना खोटा मोबाईल दिला. सावट बघा 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 अजून सनीच्या घाणेरड्या क्लिपा. हा इंडस्ट्रीत काय एकच सनी आहे का? मग? सनी देवल काय हापसे उपटायला का फक्त इंडस्ट्रीत? बरं चला सांगा तुमचं नाव पत्ता. हा घ्या, आशुतोष वाडेकर, आशुतोष वाडेकर. 437. काय झालं दात काढायला? 17 जास्त आहेत. 17 जास्त? 420 अधिक 17 437. मी काय 420 वाटलो का? अहो, माझा मोबाईल चोरीला गेलाय, मी नाही चोरलेला मोबाईल. घ्या घ्या 437. हा. सदाशिव पेठ पुणे. सदाशिव पेठ पुणे पुणे. लिहा. अरे देवा. काय झालं? आई शपथ. काय झालं? काय शपथ. काय झालं? काय घोळ झाला. अहो सदाशिव पेठ म्हणल्यावर अपमान होईल, घोळ कसा जाईल? नाही मी चुकून तुमचं नाव गुन्हा नोंद रजिस्टर मध्ये लिहिलंय, गुन्हेगारांच्या रजिस्टर मध्ये. अहो काय सांगता काय? अहो मग खोडा ना ते. नाही अहो खोडा ना. अहो नाही, खाडाखोड केल्यावर सर ओरडतात मला, त्यांना आवडत नाही खाडाखोड केलेली. एवढे स्ट्रिक्ट आहेत तुमचे सर? हो मी ना एकदा त्यांच्याबरोबर एन्काउंटरला गेले होते. हा. तर चुकून माझा हात ना त्यांच्या बंदुकीच्या ट्रिगरला लागला. म्हणजे? आणि ती मूर्ख गोळी सुटली हो बंदुकीतून. सुटली आणि सरांच्या मांडीत घुसली. कुठे घुसले? मांडीत. सरांनी असल्या शिव्या घातल्यात ना मला. हो कुठल्या घातल्या? हा? शिव्या कुठल्या बावळट, घातल्या? मूर्ख, चक्रम. हो सभ्य आहे तुमचा साहेब. सभ्य. हो नुसत्या शिव्याच घातल्या. हा? तुम्हाला तर गोळ्या घालायला पाहिजे होत्या. असं काय? आता माणूस आहे म्हटल्यावर चुका होणारच ना. आता कधी कधी नाही का दिव्याचं बटन दाबायला जातो आपण तर पंख्याचं बटन चालू होतं. मग अहो पण त्या पंख्यातनं काही गोळ्या नाही पडत. आता काय दात काढून खोडा ना माझं नाव खोडा ना ते. अहो नाही, मी सांगितलं ना नाही खोडता येणार. अहो मग आता काय करणार? गुन्हेगारांची माहिती. आधी तुमच्यावर इथे गुन्हा काहीतरी नोंदवावा लागेल ना मला. अहो पण मी गुन्हा केलाच नाहीये तर कसला नोंदवताय त्याच्यामध्ये? माझा मोबाईल चोरीला गेला तेवढीच तक्रार द्यायला आलो नाही इथे. ओरडताय कशाला तुम्ही? आता हा जो काही घोळ घातलाय तो मला निस्तरावा लागेल ना. मी घातलाय का गोळा? घोळ मीच घातलाय पण मीच निस्तरणार आहे. तुम्हाला सांगते का निस्तरायला? थांबा जरा. बर ठीक आहे. आता कुठला गुन्हा तुमच्यावर नोंदवायचा? कशाला गुन्हा नोंदवताय? अहो असं काय करताय? गुन्हा नोंदवावा लागेल ना. थांबा आपण असं करूया का? हा तुम्ही चालता चालता एका बाईला रस्त्यावर धक्का दिला असं लिहूया. काहीतरी काय बोलताय बाई? धक्का वगैरे काय? डायरेक्ट विनयभंगाची केस लागेल हो माझ्यावरती. अहो कुठला गुन्हा नोंदवायचा सांगा ना तुम्ही. अहो मी गुन्हा केलाच नाही तर मी कशाला सांगू बरं, यार? ठीक आहे मीच काहीतरी विचार करते. आपण असं करूया, आपण आधी कलम ठरवूयात मग गुन्हा ठरवूयात. हा कलम आंबा. आंबा? काय वेंदडी आहे बाई मिशी माझ्या काय काय. काय काय? अहो काल मी ते कोकणामध्ये गेले होते ना आमच्या मग? गावी, तर आजोबांनी आंब्याची कलम लावल्यात. तर कलम शब्दावर मला आंबा आठवला. सॉरी अहो बाई माझा मोबाईलचं बघा. हो कलम कुठलं लावताय आता? नाही हे आता आंबा खोडता येणार नाही. आता काय करायचं ह्याचं? आंबा म्हणजे आपण आ म्हणजे आच्या पुढे 2 कान आहेत म्हणजे 311. हा आणि बा म्हणजे ब 311 ब. कलम 311 ब असं आपण लिहून टाकूयात. कलम झालं. कलम 311 ब हा. माझ्यावर लावलंय. हा कुठला गुन्हा आहे? कुठल्या गुन्हे मला नाही माहिती. आता ते काय माहिती मला.
हो मॅडम 311 वर कुठला गुन्हा आहे हो? ठगीचा गुन्हा आहे, ठगीचा. ठगीचा नॉन बेलेबल ऑफेन्स. नॉन बेलेबल. आजन्म कारावास. जामीन सुद्धा मिळणार नाही. नाही हो मला नको माझा मोबाईल हो अहो तुम्ही डायरेक्ट ठगीची केस लावताय हो माझ्यावर. अहो, तिच्याकडे लक्ष देऊ नका हो. ते गाणं पण आहे, नाही ना ठगले रे ठगले रे, नाही ना ठगले रे. नाही ना इनाला काही झालं का? नाही ना, मग राहू दे, तुम्हाला पण काही होणार नाही. अरे फार भयंकर बाई आहे ही. मी चाललो, मला नाही थांब, मला नका देऊ अहो, मोबाईल एक तुम्ही. मिनिट अहो, एक मिनिट. आजची रात्र तुम्हाला लॉकअप मध्ये राहावं लागेल. अहो पण मी गुन्हा केलाच नाही तर लॉकअप मध्ये का राहू आता? नाही नाही लॉकअप मध्ये राहावंच लागेल. राहा की, एवढं काय त्याच्यामध्ये. मी इथंच पडीक असते आणि घरी जाऊन तुम्ही काय करणार आहे? राहायचं काय नाही. अरे घरी जाऊन मी गोट्या खेळीन पोरा बरोबर. इथे इथे कशाला राहीन लॉकअप मध्ये? आजच्या दिवस तुम्ही इथे राहा. मी नाही उद्या रविवार आहे, 2 दिवस सुट्टी आहे, म्हणजे तुम्हाला मी परवा कोर्टात हजर करते. कोर्टात? अहो मी कोर्टात जर का मला हजर केलं ना तर गुन्हा सिद्ध होईल अहो माझ्यावर. अहो, सिद्ध कसं होईल? तुम्ही अजून कबुली जबाब कुठं दिलाय? अहो पण गुन्हाच केला नाही तर कबुली जबाब कशाला देऊ? अहो, मग असं कसं? मग आम्ही कसं शोधणार? तुम्ही लोकांना कसं ठगलाय ते? अहो पण मी ठगलंच नाहीये तर तुम्हाला कसं कळणार मी कोणाला काय काय ठगलंय ते? बघा, प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो, कळलं का? प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो. त्यांना एकदा डिग्री दिली ना, त्यांच्या टेरिया फटके दिले ना, मग ते बरोबर कबूल करतात. हं? तुम्हाला 3rd डिग्री लावणार आहे आणि तुम्हाला आज लॉकअप मध्ये राहावंच लागणार अहो, आहे. आता 3rd डिग्री वगैरे नका देऊ. नाही नाही, असं कसं? प्रत्येक गुन्हेगार हा असंच म्हणत असतो, "ए, चल चल ए, खरंच याला लॉकअप मध्ये टाक, चल." अहो तुमच्या टेरी मेहरबानी नकोय तो मला. नाही, नाही, चल, टेरीवर 4 फटके बसू ना, म्हणजे तुला कळेल बरोबर गुन्हा कबूल अहो करशील. नको ऐका मी फक्त ए, चल. मोबाईल चोरीला गेला चल, म्हणून चल, मला चल. हा, ऐका हा. यांचं नाव भक्तिरत्न पारखी आहे का? हो. मग भोगा आता म्हणण्यापेक्षा भक्तिरत्न पारखी म्हणायचं ना.